ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राजकारणामध्ये इतिहास स्वतःला कसा डोकवायला लावतो याचं जिवंत उदाहरण आज पुन्हा एकदा चर्चेत आलं। 1991 मध्ये जेव्हा शरद पवार यांनी देशाचं संरक्षण मंत्री पद स्वीकारलं होतं तेव्हा त्यांचं पद वाचवण्यासाठी पुतणे अजित पवार यांनी आपल्या बारामतीच्या खासदारकीचा त्याग केला होता। आज काळ बदलला असला तरी पवार कुटुंब पुन्हा एकदा खासदारकी आणि मंत्रिपदाच्या कायदेशीर पेचामध्ये अडकल्याचं दिसतंय। विमान अपघातामध्ये अजित पवार यांचं दुःखद निधन झालं। बरं, या धक्क्यातून सावरत असतानाच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली। मात्र या नियुक्तीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर घटनात्मक प्रश्न उपस्थित केलेला आहे। सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या विद्यमान सदस्य आहेत। जोपर्यंत राष्ट्रपती त्यांचा खासदारकीचा राजीनामा स्वीकारत नाहीत तोपर्यंत त्या दुसरं लाभाचं पद स्वीकारू शकत नाहीत, असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री पद हे पद घटनात्मक नसल्यानं तांत्रिक दृष्ट्या त्यांनी आधी कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पदाची शपथ घ्यायला हवी होती, असा दावा दमानी यांनी केलेला आहे। बरं, या कायदेशीर गुंतागुंतीमुळे सुनेत्रा पवारांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर प्रत्युत्तर देत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा केलेला आहे। आणि या संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत यावेळेला जोडल्या गेलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। अंजली ताई, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। खरोखर सुनेत्रा पवार यांचं पद धोक्यात आहे का? काय तांत्रिक बाजू आहे त्या आम्हाला समजावून सांगा। नाही, कसं असतं की आता एकतर खासदार असताना पहिला त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तो जोपर्यंत प्रेसिडेंट स्वीकारत नाही तोपर्यंत पुढचं पद त्यांना घेता येत नाही। बर, आणि आताच्या घटकेला हा त्यातला एक भाग झाला। आता मला की कोणी विचारलं की मला काही आक्षेप आहे का की सुनेत्रा पवार होऊ नये, तर त्यांनी आतापर्यंत कुठलाही भ्रष्टाचार माझ्या समोर तरी आलेला नाहीये, त्यामुळे मला काही आक्षेप नाहीये। बर, मी फक्त कायदा सांगते आणि कायद्याच्या प्रमाणे जे योग्य आहे तेच सांगते। तर आताच्या घटकेला त्यातला आणि एक मोठा भाग म्हणजे कुठलंही मंत्रीपद स्वीकारताना तेव्हाचा शपथविधी घेता येतो। आत्ताच्या घटकेला समजा त्यांच्याकडे क्रीडा आणि हे दिलं गेलंय, पण ह्याचं अनाउन्समेंट जी आहे ती नंतर झाली की यांच्याकडे क्रीडा आणि एक्साइज ही दोन्ही खाती जाणार आहेत। बर, तर ते समजा त्यांनी क्रीडा किंवा एक्साइज खात्याचा जर पदभार घेतला असता, स्वीकारला असता, तर ते योग्य होतं। कारण आताच्या घटकेला उपमुख्यमंत्री पद हे पदच अस्तित्वात नाहीये। तर म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये उपमुख्यमंत्री पद असं पदच नाहीये। बर, तर फक्त मुख्यमंत्री असतो आणि त्यांना आता ह्या ज्या उपमुख्यमंत्री पद म्हणा किंवा जे मेयर पण डेप्युटी मेयर केले अशी पदं नाहीयेत। पण ते राजकारण्यांनी नवीन नवीन बनवत गेलेत, ते त्यांना बहुतेक बाबासाहेबांना पण मागे टाकायचंय की काय, कारण मला तर खरंच कळत नाहीये की एक कॉन्सेप्ट कुठून आलं आणि ते इतके दिवस चालून कसं दिलं गेलंय। तर आताच्या घटकेला त्यांना मंत्री म्हणून नक्कीच शपथ घेता येते, पण उपमुख्यमंत्री म्हणून अशी शपथ घेता येत नाही। त्यामुळे कुठेतरी हे कायद्याचा पेच नक्कीच आहे। आता याच्यात दोन्ही गोष्टी ते मार्ग काढतीलच, याच्यात काही शंका नाही। पण ठीक आहे, जे राजकारण चाललंय ते चाललंय आणि घाणीचं चाललंय, एवढंच बरोबर आहे। पण पण अंजलीताई, ज्या वेळेला आपण बघतो तटकरेंनी देखील एक प्रतिक्रिया दिलेली आहे की कायद्याचा अभ्यास करूनच आम्ही काही निर्णय घेतलेले आहे। मात्र या निर्णयामध्ये राजकारण दिसतं का? पहिला मुद्दा। दुसरी गोष्ट, राजकारण असेल तर ते कसं आणि काय, का सोयीचं राजकारण समजायचं? नाही नाही, एकतर त्यांना 3 दिवसात ते एवढं उपमुख्यमंत्री पद घेण्याची गरज काय होती तेच काही कळत नाही। बर, तर कारण एवढी घाई करण्याची काहीच कारण नव्हतं। भाजप काही 10 दिवसात काही निर्णय घेणार नव्हतं, राष्ट्रवादी काही निर्णय घेणार नव्हतं। मला नाही वाटत शरद पवारांनी कुटुंब सोडून असं काही बाहेर निर्णय घेतला असता। तर यांना ह्या जी जी टोळी आहे यांची, म्हणजे त्याच्यात तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत आणि छगन भुजबळ आहेत, यांना कुठेतरी सगळी जी सत्ता आहे किंवा ती जी जबाबदारी आहे ती सगळी स्वतःकडे घ्यायची होती। बर, आणि म्हणून हा 3 दिवसाचा हा जो ड्रामा झाला, आता याच्यात तटकरे म्हणतात आम्ही कायदेशीर बाजू सगळी समजून घेतली,
कुठली घेतली, कोणाला विचारलं, कारण 3 दिवसात तुम्ही काय काय केलं. हं, तर हे असे सगळे आता बोलण्यासाठी ते म्हणतीलच, की आम्ही त्याच्यात कायदा तपासून घेतला. हं, तर आता मग जर एक व्यक्ती आता मला वाटतं त्याच्यावर पिटिशन पण करतोय. हं, हं. जर त्यांनी केलं तर मग या सगळ्या गोष्टी पुढे येतीलच. बरं, पण असं तर होणार नाही ना, की तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती आलं धुपाटणं? आता त्याला आपण काय म्हणणार? कारण आता वित्तमंत्री पद तर ऑलरेडी गेलेलं आहे. हं, कारण ते मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतलंय. हं. मला याच्यात ना विशालजी एक खूप मोठं षडयंत्र भाजपचं दिसतंय. कसं? म्हणजे भाजपनी एका दगडात 2 पक्षी मारले. हं, हं, एक म्हणजे हे घाईघाईने त्यांनी जे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली, हं, ज्याच्यामुळे राष्ट्रवादीचा सगळा जो त्यांना आता सॉफ्ट कॉर्नर मिळाला असता, जी त्यांना सिम्पथी वेव्ह मिळाली असती, आत्ताच्या झेडपी निवडणुकीत हं, हं, हं. याच्यात शंकाच नाही. आणि दुसरीकडे त्यांनी पूर्णच्या पूर्ण हे जे विलिनीकरण सो कॉल्ड होणार होतं, हां, कारण खरं तर दोन्ही बाजू मला कोणाबद्दलही काडी मात्रही सिंपती नाही. ना बरं. शरद पवारांबद्दल आहे, ना सुनेत्रा पवारांबद्दल म्हणजे त्या त्या भागाच्या कुटुंबाबद्दल आहे. हं, हं, तर आत्ताच्या घटकेला हे विलिनीकरण होऊ नये हं. आणि सगळी राष्ट्रवादी जर संपवायची असेल, तर ती मी एकटा संपवू शकेन. कारण ही 3 मंडळी तर कधीही भाजपत जायला तयार आहेत. बरं. त्यामुळे हे मी एकटा करू शकेन म्हणून भाजपनी ही खेळी केली आहे, हं, हं. असं मला त्याच्यात दिसतंय. कारण प्रत्येक वेळेस मी सुनील तटकरेंना बोलताना ऐकतेय, की आम्ही एनडीए बरोबर आहोत. जे एनडीए बरोबर यायला तयार आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलणी करू किंवा आम्ही भाजपशी करू. हे जे पदोपदी ते म्हणतायत, याच्यावरनं ते भाजपला किती त्यांनी वाहून घेतलंय हे दिसतंच आहे. नक्कीच. धन्यवाद अंजली दमानियाताई, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि कायद्याची बाजू नेमकं काय सांगतेय किंवा कायदा काय सांगतो, कुठली पदं ही घटनात्मक आहेत, कुठली नाही आहेत, या संदर्भातलंही नॉलेज हे सर्वसामान्यांना यावं एवढीच अपेक्षा. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटीलही आपल्यासोबत आहेत. रुपालीताई, खरोखर झालेले जे आरोप आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत. ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्र यावेळेला पाहतोय, त्यातही टेक्निकल गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सुनेत्राताई यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात आहे का? तुम्ही देखील कायदेतज्ञ आहात. तुमची बाजू आणि तुमच्या पक्षाची बाजू समजावून सांगा. सगळ्यात महत्वाचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचं पद धोक्यात नाही. बर. आपल्याशी थोड्या वेळापूर्वी ज्या सामाजिक कार्यकर्त्या बोलत होत्या, हं, लक्षात घ्या, कायद्याचं नॉलेज असणं, कायद्याची इम्प्लिमेंट करणं माहिती असणं आणि प्रॅक्टिसिंग त्या गोष्टी माहिती असणं हं, फार फरक आहे. आमच्या अंजलीताई सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करताना त्यांनी अनेक आतापर्यंत आरोप केले. हं, परंतु आम्ही आतापर्यंत कुठेतरी त्यांनी केलेल्या आरोपावर हं. की आम्ही सत्ताधारी आहोत किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणून त्याला उत्तर देत होतो. त्यांना कायदेशीर पद्धतीने सांगत होतो. बरं, नक्कीच. परंतु रुपालीताई, मात्र मला actual खरोखर मध्ये कायदा समजून घ्यायचा आहे, समजावून सांगायचं आहे. रुपालीताई. समजायचं. हं, कायदा समजूनच सांगतेय हं, की जेव्हा माननीय अजितदादाची ही मोठी घटना घडली, त्याच्यानंतर राज्याच्या घटनात्मक पदाने म्हणजे मुख्यमंत्री साहेब, हं, राज्यपालांनी ती शपथ दिलेली आहे. सगळ्या कायद्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. त्या अंजली दमाने त्यांना माहिती नाहीयेत. हं. आणि मला अंजलीताईंना विचारायचंय की सगळ्यांना सगळ्या कायद्याच्या वाटा मोकळ्या आहेत. कोणीही कोर्टात जाऊ शकतं, दाखल करू शकतं. परंतु त्यांना हा निर्णय आवडला नाही, हं. त्यांच्या विचारांना पटला नाही, म्हणून तो कायद्याची लावून कसा अन्याय चाललेला आहे, असं दरवेळी नावं करून काहीच उपयोग होत नाही विशालजी. बरं, पण नक्कीच रुपालीताई, मात्र आत्ताच्या त्या कुठेही कायदेशीर प्रक्रियेमध्ये याचिका दाखलही करत नाही. याचिका कोणी दुसरं नाही, दाखल करणार करावी आहे. त्यांनी, त्यामुळे मला करावी, सत्य करावी. परिस्थिती काय आहे ती जाणून घ्यायची आहे. बोला बोला. ऐका ना, करावी त्यांनी, त्यांना अधिकार आहे. अहो पण केवढा मोठा बाका प्रसंग आलेला आहे. आतापर्यंत त्यांनी अजितदादांवर आरोप केलेलेच होते. त्यावेळी आम्ही त्याला उत्तर जी काही कायदेशीर आहेत ती दिली. मला एक बाई म्हणून त्यांना प्रश्न विचारायचा आहे की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर तुम्ही आरोप किंवा या ज्या काही गोष्टी बोलताय, याच्यामध्ये अजित पवारांच्या कुटुंबाविषयी असलेला द्वेष अख्खा महाराष्ट्र बघतोय. तुम्ही मध्येच म्हणला होता ही घटना झाल्यावर की माझे वैचारिक मतभेद होते. आता वैचारिक मतभेद ज्यांच्याशी होते ते राहिलेले नाहीयेत. ते बिचारे सातत्याने ते जे काही आरोप केले
कोर्टाच्या प्रोसिजरनी त्यांना निर्दोष केलं, तरी सुद्धा आपल्या अंजलीताई असतील किंवा इतर कोण जे ज्यांना कायदाच माहिती नाहीये पण फक्त आरोप करायचे आहेत, नाहक आरोप करायचे आहेत, ती लोक आरोप करत होती. पण माझी आता विनंती आहे, अंजलीताईंना हात जोडून विनंती, आता अजित पवार असतील किंवा पवार कुटुंबाचे आमचे सुनेत्रा वहिनी असतील, आम्ही नाहक कृपया तुम्ही कोणतेही आरोप करू नका. आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे बरं, तुम्ही नक्कीच स्त्रिया रुपालीताई, आहात, ज्या तुमची विनंती ऐका, त्यांच्यापर्यंत ऐका. पोहोचली असेल. त्यांनी आरोपही केलेला नाहीये. एक तांत्रिक बाजू त्यांनी सांगितली की राष्ट्रपती जोपर्यंत त्यांनी केलेला जो दिलेला राजीनामा आहे तो मान्य करत नाही तोपर्यंत दुसरं पद मिळत नाही आणि उपमुख्यमंत्री पद हे फक्त राजकारणासाठी दिलेलं पद आहे, घटनेत ते कुठेही नसल्याचा त्यांचं म्हणणं आहे. मला यावरती आपल्याकडून जाणून घ्यायचं. घटनेमध्ये जी काही पद आहेत त्याच्यावर राज्य सरकार इतर म्हणजे तुम्ही जर हा मुद्दा घेऊन कोर्टामध्ये जरी गेला बरं. तर काही अधिकार हे सरकारकडे असतात. आणि अंजलीताईंना काय माहिती आहे राजीनामा घेतलाय का नाही घेतलेला आहे, ती सगळी कायद्याची प्रोसिजर पूर्ण करून घटनात्मक पद असलेले राज्यपालजी, घटनात्मक पद असलेले मुख्यमंत्री साहेब यांनी ही कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून माननीय सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली आहे. आता उपमुख्यमंत्री पद यांचं म्हणणं घटनात्मक नाहीये, परंतु त्याच्यामध्ये सरकारने जी काही तरतुदी करून हे जे पद निर्माण केलेलं आहे त्याचा कारभार चाललेला आहे. म्हणजे याआधी अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री पद होतेच. मग आता त्यातले अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीयेत, त्यांच्या मागे उत्तरार्थी सर्वे सर्वा त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा वहिनींची जर शपथ झाली असेल तर जो काही हा बेकायदेशीरचा सूर लावलेला आहे हा अयोग्य आहे हे स्पष्टपणे सांगते. आणि कोणाला काही वाटतं तर त्याच्यासाठी त्यांना मेहरबान कोर्ट ओपन असतात, परंतु हे जातही नाही आणि गेल्यानंतर कोर्टही त्याची दखल घेत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त तुम्ही आणि मी टीव्हीला डिबेट करायचं, त्यांनी आरोप करायचे, आरोपातनं आम्ही उत्तर द्यायचं. परंतु माझी विनंती आहे की आता बाद झालं, नाहक आरोप नका करू. याच्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ माननीय सुनेत्रा वहिनींनी घेतलेली आहे. याच्यामध्ये कुठलीही बेकायदेशीर प्रक्रिया नाही. बरं, कुठलीही बेकायदेशीर प्रक्रिया नाही हे तुम्ही म्हणतायत. यावेळेला निश्चितच मला दोन्ही बाजू जाणून घ्यायच्या होत्या आणि महाराष्ट्रासमोर त्या ठेवायच्या होत्या. धन्यवाद रुपाली ठोंबरे पाटील, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि याविषयी कायदा नेमकं काय सांगतोय, काय पक्षाला वाटतंय हे सांगण्याचा प्रयत्न केलात. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.